तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं. आज आपण सकाळ सकाळ उठून आलो आहेत रानामध्ये आणि काल तुम्हाला दाखवले होते कालच्या ब्लॉग मध्ये ते 2 सारे आणि हे एक पाडगा राहिला आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो, मोटर चालू केली, 9ला लाईट येते आपली. आता मोटर चालू करून बघू शकता पाणी पण आलेलं आहे आपलं आणि पाणी वाफ्यावर सोडून दिलेलं आहे. तर मित्रांनो, कसा आहे नजारा सकाळ सकाळी तर दाखवतो तुम्हाला पुढे. आपलं ह्या प्लॉटचं भरणं झालेलं आहे. आपलं ते 2 वाफे आणि एक पाडगा राहिलं होतं ते झालेलं आहे. बघू शकता आपलं पाणी चालू आहे. आता आपल्याला त्या पाऊण एकराच्या खाल्ल्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे. तर आपण चाललो आहे ते तिथे वाटे काढायला. तिथं आपला हुसाच आहे, तिथून पाणी काढावं लागेल आपल्याला. तर भेटू तिथं. मित्रांनो, आपण पाणी खाली घेतलेलं आहे पण तिथं पाणी घेण्यासाठी एक नळी लागती आहे. नळी दुसऱ्या ह्याच्यात आहे, वावरात होती, तर नळी न्यायला आलेलो आहे आपण. बघू शकता. तर जाऊन बसू आता नळी. हे बघू शकता मित्रांनो, पाणी आलेलं आहे. आता आपल्याला या प्लॉटला पाणी द्यायचं आहे. हे बघू शकता आपली लॉर्ड प्लॅटिना. मित्रांनो, आपण केलं औषध मारायला सुरुवात. बघू शकता पहिल्यांदा पाणी द्यायच्या आधीच औषध मारून घेतलं, कारण की कांदा मोठा झालेला आहे. ते पाणी दिल्यावर चालता येत नाही कांद्यात, त्यामुळं आधी औषध मारून घेतलं. बघू शकता पोसणीसाठी. आणि हे कांद्याचे शेंडे वाकडे झाले आहेत त्यासाठी हे औषध मारत आहेत आपण. लाईटीने खूप वैताग दिलेला आहे. लाईटीने वैताग नाही दिला म्हणजे आमच्या डिपीत लोड शेडिंग असल्यामुळं दिवाच जातोय. तीनदा पहिल्यांदा 2दा दिवा गेला, आता पण एकदा दिवा केलेला आहे. तळ्याची मोटर चालू आहे बघू शकता, पण ही घरात बसली मोटर बंद पडलेली आहे कारण की डिपीतला दिवा गेलेला आहे. काय आता हे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम सगळेच भरण्यावर भेटल्यात वाटतं. आज हे चालूच असतं. अच्छा, आता भरणं आवरत आलेलं आहे. वाघाचे काहीतरी 4 ते 5 सारं राहिलेले आहेत आणि मग 4 ते 5 सारं झालं की वाघ हिंडायला मोकळा. आता सुकून सुकून का नाम सुनाय वही लग रहा है. सगळं भरणं झालेलं आहे. आता उद्यापासून वाघ मोकळा आहे, काही विषय नाही. तर तुम्हाला दाखवतो भरणं झालं. तर मित्रांनो, आपलं आज झालेलं आहे भरणं. आपण हा प्लॉट पाऊण एकराचा झालेला आहे आपला आणि आता आपल्याला करायची आहे मोटर बंद. आणि आता वाघ मोकळा झाला कारण की आपला कांद्याचं भरणं झालेलं आहे. आता आपल्याला उद्यापासून काही काम नाही. तुम्ही म्हणत असताना रोज कांद्याच्या भरण्याचा ब्लॉक टाकतोय, रोज कांद्याच्या मित्रांनो, भरणंच तेवढं होतं आपल्याला. जवळजवळ 3.5 एकर कांदा होता आपल्याला. तो 3 दिवस गेला भिजवायला. 2 मोटरी होत्या तरी 3 दिवस गेला. विचार करा मित्रांनो, मग रान किती वाळला असेल. तर आज आपलं झालेलं आहे आता भरणं करून. आपण चाललो आहे आपली लॉर्ड प्लॅटिना घेऊन बंद करायला मोटर. तर भेटू विहिरीवर. तर गाईज, आपलं पाणी बघू शकता खूप खाली गेलेलं आहे, म्हणजे तळच गाठला आहे म्हणायचं. अजून 2 पर्यंत पाणी असेल. बघू शकता आज पाणी खूप खाली गेलेलं आहे. आज दिवसभर मोटर चालू होती ना आणि बोर पण चालू नव्हता विहिरीत, त्यामुळं पाणी जास्त खाली गेलेलं आहे. येईन आज उद्या सकाळपर्यंत येईन जागेवर पाणी, काही विषय नाही. तर मित्रांनो, आपण केलेली आहे मोटर बंद आणि आपला आता झाला आहे भरणं. कांद्याचा 3.5 एकराचा प्लॉट झालेला आहे आपला. तर काही विषय नाही. आपल्याला आता 2-3 दिवस काही भरणं नाही. त्या गव्हाला पाणी द्यायचं आहे आपल्याला.
पण त्याला पण टाईम आहे अजून 2 दिवस, काही विषय नाही. आता वाघ निवांत आहे. तर मित्रांनो, भावाला पाणी द्यायचा ब्लॉग येईन 2 दिवसात, तो पाहायला विसरू नका आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सॉरी भावांनो, थोडी चलबिचल हो राहिली, नवीन आहे ना, त्यामुळे चलबिचल होतच असते. जाऊन द्या, काही विषय नाही. तुम्ही पण सांभाळून घेता मला ही आशा करतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की, तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बार की। सैर से अच्छी मेरे गाँव दी